गाईस तर आता महाबळेश्वरला असंच मार्केटमध्ये शोधत होतो आणि बघा कोण भेटला, अजय दादा. हाय गाईज. खूप मजा आली. अजय दादा भेटला आपला, अजय गायकवाड दादा. खूप भारी माणूस आहे, मस्त वाटलं एकदम भेटून. एक बोलतो ना आपण आपला माणूस, तसं त्यात मला दिसला की एकदम म्हणजे असा जरा आवाज दिला दादाला तर लगेच हात बीत मिळवला, विचारपूस वगैरे केली. खूप भारी वाटला. हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग अँड वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. गाईजचा आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि गाईज मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल आपण गेलतो फार्म हाऊसला. सो खूप मजा आली, भरपूर एन्जॉय केला फार्म हाऊसला. आणि तेव्हा काय झालं की तो ब्लॉग वगैरे बनवला, घरी आलो आणि एडिटिंग करताना ना एकदम मी आधी सांगितलं तुम्हाला मी कामाला जातो आहे. सो कामावरनं आल्यावर मी 2 तास एडिटिंगच करत होतो प्रॉपर. सो त्यामुळे कधी कधी चुकामुक झाल्या आपल्या एडिटिंगमध्ये. पण आता ठीक आहे, आपण यावेळी ट्राय करूयात की एडिटिंगमध्ये चुका वगैरे नको व्हायला. तर आजचा ब्लॉग हा स्पेशल होणार आहे कारण की आपण चाललो आहे महाबळेश्वरला. आणि आपल्यासोबत कोण कोण आहे बघा. दादूस, पप्पा, इथं पप्पा, हे बघा इथं बॅग 1 2, इथं छोटं मोठं अजून सामान आहे. ॲक्च्युली लेट झालं आहे आणि तसंच निघालो आहे. 2 मिनटं फ्लॅश लावतो. आणि तसंच लेट झालं आहे. हे बघा इथं मॉम. काय नमस्कार. हां, गुड इव्हनिंग. गुड इव्हिनिंग. सो आता निघालो आहे कल्याण बायपासला भिवंडीच्या. आणि तिकडून आहे आपली बस. स्वतः बसने बसायचा, निघायचा. चांगले आहे, रेसॉर्ट वगैरे पण आहे. सगळं दाखवूया आपण कसं काय ते. आता पहिले तर बसवर जाऊ, बस बीस बघू आणि चला नंतर भेटूया. लेट्स गो. ओके गाईज, तर आता लोकेशनवरती आलो आहे आणि बसचीच वाट बघतो आहे. हे बघा पप्पा, इथे हे दोघं. आणि बघू आता बस आल्यावर दाखवता येईल का नाही सांगता नाही. ट्राय करूया आपण. आणि जर घाई झाली तर दाखवता नाही आतमध्ये बसून दाखवू काय आतमध्ये आहे कसं. चला. ओके गाईज, तर फायनली बघू शकता बस आलेली आहे. सो चला आता बसून वगैरे घेतो आणि मग नंतर भेटतो. इथं बसला आहे आणि मी इथं आता निघालो आहे. सकाळीच भेटू डायरेक्ट. आता काय अंधारात दाखवू पण नसेल. आता रूमची वेट करत करत साफसफाई चालू आहे. आपण जिंकलो तसा. इथं पप्पा, इथं दादूस. काय तर 6 आले. 3 4 5 6. अरे बाबा एवढं साफ चावला डायरेक्ट. 6 लय बेकार रे, विचारा कधीपासून 2दा चावला तो साप. 1 2 3 4. इकडं 3 आले, जिंकले. हे बघा 1 2 3 जिंकले पप्पा पण. विचारा रे विचारा. गुड आफ्टरनून पब्लिक. सकाळी सकाळी काय आला 7 वाजले आणि पोचलो आपण महाबळेश्वरला सकाळी 7 वाजता. मग त्याच्यानंतर भरपूर सारी इथं रिसॉर्ट म्हणजे आलतो. त्यानंतर रिसॉर्टचे जरा सांगितलं त्यांनी रिसॉर्टवाल्यांनी की तुमचा जो रूम आहे तो अजून रेडी नाही, तो भेटेल 10:30. तर टाईमपास करत करत नाश्ता वगैरे केला. ते व्लॉग मी घेतला असता मी, बट कसं आहे आपण फ्रेश नव्हतो, झोप झाली नव्हती. मग रूम वगैरे भेटला 10:30 वाजता. गेलो रूमवरती. रूम 1 नंबर आहे, दाखवतो 2 मिनटात.
मस्त झोपलो वगैरे आणि मग त्याच्यानंतर उठल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन आता ब्लॉग स्टार्ट करतो. सो आता आपल्याला फिरायला पण जायचं आहे, जेवायला पण जायचं आहे. पहिले रूम दाखवतो आणि मग तिकडून डायरेक्ट जेवायला जाऊ आणि मग तिकडून डायरेक्ट फिरायला जाऊ. सो चला आता रूम बघूयात, लेट्स गो. बघा इथं असा रूममध्ये एंटर केला इथं यांचं आता सध्या रील शूट वगैरे चालू आहे. बाकी इथं एक रूम आहे असा बेडवर फॅन वगैरे लाईट प्रॉपर असा आणि इथून सीडी केल्यावर डायरेक्ट वरती रूम येतो. त्याचा आता थोडा व्ह्यू दाखवतो. चला आता वरती जाऊन तुम्हाला दाखवतो. आणि कसं आहे वरती झाला ना थोडा प्रॉब्लेम येतो आपल्याला कारण की हाईट इथं जास्त आहे आपली. इथे ना हे बघा तसा एक फॅन ते कसं प्रॉपर बेड आहे आणि इथं असा मस्त वरती खालचा रूम हे वरचा रूम. इथं झोपलेलो मस्त 1 तास झोपलो 1-1.5 तास मस्त चिल केला. इथं मोबाईल पण आपला चार्जिंगला लावलेला आहे. आता किती वाजल्यात, आता 1:21 झाले. सो जेवायचा वगैरे टाईम पण झाला आहे. फटाफट आवडतो सगळा आणि मग निघूया डायरेक्ट जेवायला. लेट्स गो. इकडं फोटोशूट वगैरे चालू आहे गेटच्या इथं आणि आपण मस्त इथं झोपा. वातावरण तसं आहे चांगलं सध्या, अजून तरी वारा अजून आला नाही. बघू कधी दुपार आहे म्हणून जास्त. बाकी आता थोडं जेवायला वगैरे जायचं आणि मग तिकडून फिरायला. चल मला बोललो बघू आज कुठं फिरायला चाललो आहे. आता जेवताना आम्ही इकडंच आहे बाजूला कॅन्टीन आणि तुम्हाला दाखवतो काय काय जेवायला मेन्यू आजचा. सो चला हे बघा पोच बघा. खतरनाक. हे बघा आता इथं जेवायला वगैरे बसलो आहे. आमरस चपाती छान आहे इकडे. सर आता जरा फिरायला निघालो आहे. इकडं पप्पा आईस्क्रीम खाताय. आईस्क्रीम एन्जॉय करतात. कुठली आईस्क्रीम खाताय ते पण सांगा. बोला कुठली खाताय. मिक्स वाली. हां मिक्स वाली मलबेरी आणि स्ट्रॉबेरी. हां तुम्हाला मॅप्रोला जायचे ना. हो आता मग टेबल पॉईंट कॅन्सल होईल ना, त्याच्या बदले टेबल मॅप्रो आता बोलला. ओके गाईस, तर फायनली आलेलो आहे. पहिल्या पॉईंटवर आलो आहे. सॉरी मला नाही माहीत कुठला पॉईंट आहे. आता हळूहळू एक बघतोय. व्ह्यू बघा, व्ह्यू एकदम बादशाह आहे. हे बघा 1 2 3 व्ह्यू बघा. एक नंबर. आला काढणे का इधर आ जल्दी चल. आता हळूहळू एक कव्हर करतोय. पुढं आहेत बघू शकतो. चल आता हळूहळू जरा पुढं जाऊ. तो गाईड आहे ना, तो माहिती सांगत होता ना. हां तो ऐकत. अच्छा कृष्णा नदी आहे ही. कृष्णा ही? नदी होती. 5 नद्यांचं संगम म्हणजे 5 नद्या एकत्र हे होतात आणि त्याच्यावरती धरण बांधलेलं आहे. अच्छा. आणि हे पाणी पुढे कर्नाटकात जातं. हां हे पाणी नंतर कर्नाटकात जातो असं आहे. चांगलं आहे. बाकी आता तिकडून वगैरे पण बघू. इथे आहे इको पॉइंट. हा इको पॉइंट.
एलिफंट हेड किड्स पॉइंट आय थिंक हा आहे. सो भरपूर सारे पॉईंट्स आहेत आणि ह्या साईडला ना आता रील्सचा वगैरे पण म्हणजे हे बघा इथं फोटोशूट वगैरे चालू केलं. इथं गोलमालचे बाईक, तिकडे 3 इडियट्सचं तसं काय प्रत्येक ह्याच्यात वेगळं वेगळं असं केलं आहे. ठीक आहे, काहीतरी वेगळं आहे. बघू आता एक एक पॉईंट कव्हर करतोय आपण. कसं काय होतं बघू. हे बघा इथं यो आणि गाईस कसं आहे, ऊनचा रिफ्लेक्शन एवढा आहे ना तर आपल्याला कॅमेऱ्यातून दिसत नाही एवढा प्रॉपर, एवढा दिसत नाही की काय शूट करतोय. सो कशा क्लिप्स येत आहेत, कसा होतो शूट, जरा ॲडजस्ट करा. बाकी आता दुसऱ्या पॉईंटवर जाऊया, बघूया तिकडं काय. हां ओके गाईस, तर आता आपण आलो आहे स्ट्रॉबेरीच्या गार्डनमध्ये. तिकडं आता सगळंच काय काय आहे बघा. हे बघा इथे स्ट्रॉबेरी आहे. हे बघ स्ट्रॉबेरीज आणि हे बघ खाली बघ कोबी. अरे वा, तर कोबी. हे झेंडू ना? हां हे झेंडू आहेत ना? हां बघा आता थोडंफार आपल्याला पण आहे नॉलेज झाडां फुलांबद्दल. हा स्ट्रॉबेरीचा फूल एक. बाकी हे सगळं इकडे असंच आहे काय? हे असंच आहे पूर्ण? पहिले तर असं खाली असायचं. हां स्ट्रॉबेरी गार्डन म्हणजे अशी खाली स्ट्रॉबेरी अशी लावलेली असायची. अच्छा. आता ते अशा कुंड्यांमध्ये वरती लावतात आणि खाली त्यांची दुसरी पण शेती होती. हां म्हणजे डबल शेती. हो. अरे हे बघा ह्यो इथं आला. बाकी महाबळेश्वरला वातावरण वगैरे एक नंबर आहे. आणि हां इथं ॲक्च्युली असे स्ट्रॉबेरी वगैरे हात लावणं मनाई आहे आणि ते ॲक्च्युली बरोबर आहे. काय खराब वगैरे होऊ शकतो. त्यांनी एवढी मेहनतीने शेती वगैरे केली आहे. हां जाऊन दाखवूया आपण. तर तिकडे टॅमॅटो वगैरे भरपूर आहे, शेती वगैरे चांगली केली आहे. सो तिकडं पण गेल्यावर आपण दाखवूया. कोबी इथं जसा हातबीत लावला ना तर 500 रुपये फाईन आहे. ते एक बरा केला आहे यांनी, म्हणजे कसं त्या भीतीने कोण हात वगैरे पण लावणार नाही. ब्रोकोली कुठे? हे हे बघा इथं ब्रोकोली. हे बघा इथं उगले ब्रोकोली. तसं काम. पानकोबी. कुठे आहे पानकोबी? फुलकोबी. पानकोबी तिकडे आहे. हां ते दाखवली. फुलकोबी हे बघा हे बघ ब्रोकोलीला फुलं आली. जर ब्रोकोलीला फुलं आली. हे बघ केवढी मोठी मोठी. अरे बी तयार होईल त्याला. हो. इथं परत स्ट्रॉबेरी. इथं फ्लॉवर. फुलगोबी. अरे यार ते मगाशीच दाखवलं ना? तेच आहे ना. तेच तर. एक हां स्ट्रॉबेरीचं झाड आहे खाली आपल्या वरती, पण खाली कसलं आहे आयडिया नाही आहे. बघा तुम्हाला तर माहिती असेल तर सांगा. का तिकडे चांगलं आहे. बघा इथं आपण आता जाऊ तर नाही शकत, पण इथं दाखवतो. स्ट्रॉबेरी वगैरे बघा कसला मोठं मोठं आहे. आणि इथं जर साईडला गेलात तिथं टॅमॅटोची शेती. मग तिकडून दिसत असेल तो बघा तिकडे एक टॅमॅटो. असे पूर्ण त्या साईडला टॅमॅटोची शेती केली. हे बघा ओके गाईस, तर आता जरा ना तो सगळा शेती वगैरे बघून इथं आलो जरा. हे बघा काहीतरी ऑर्डर दिले दादूसने, बघू आता काय काय दिले. हे बघा हे तो इथं गाईस फायनली आला आहे आपला मलबेरी क्रीम. मलबेरी विथ क्रीम बरोबर ना? हो मलबेरी क्रीम आहे. आता बघूया आपण टेस्ट करून बघूया. हां बघ सोबत मलबेरी पण वरती ठेवलेली आहे. चांगलं आहे ना, फ्रेश मलबेरी एकदम, जास्त गोड नाही आहे आणि मस्त एकदम फ्रेश आहे.
बघ ना, तू ट्राय तू करून बघ. ट्राय कर. तू ट्राय करून बघ. फ्रेश आहे एकदम, ज्युसी आहे, चांगला आहे. आय लाईक दॅट. बघ आता, तू बघ, ट्राय करून बघ. अरे कसं आहे? आता तू ट्राय कर. महाबळेश्वरची एकदम स्पेशलिटी आहे इकडं मकाई पॅटीस. मक्यापासून बनवलेले पॅटीज आहेत या. तर बघूया याच्यामध्ये कदाचित मकी असतील. हो, मक्याची फिलिंग केलेली आहे याच्यामध्ये आणि वरती बटाट्याची कोटिंग आहे. छान थोडा प्रकारे चीज पण आहे का? चीज तर दिसत नाही याच्यामध्ये. नाही. मका असं आणि वाटला मला. वरती चाट मसाला टाकलेला आहे थोडाफार. अच्छा. बघूया ना, टेस्ट करून बघूया. हिरवी चटणी दिलेली आहे खोबऱ्याची. गरम आहे का चांगलं? एक नंबर आहे. एक नंबर आहे. बघ तू पण बघ, ट्राय कर. हां, कुठली हिरवी चटणी लावू ना? हां, हिरवी चटणी लावून बघ. टोमॅटो सॉस बरोबर नाही. काहीतरी वेगळं आहे, टॉपचा विषय म्हणजे चांगला आहे. नॉर्मलपेक्षा जरा वेगळं आहे. भरपूर वेगळं आहे. जरा काहीतरी नवीन ट्राय. इथं बघा तुम्ही पण. कसं आहे? तुम्हाला कसा वाटला? ओके गाईज, तर आता फायनली आलो आहे मॅप्रो गार्डनला. बघा थोडं फास्ट होतो आहे. आणि कसं आहे, ट्रॅव्हलिंगमध्ये आपण एवढं दाखवू नाही शकत. आणि सध्या हे बघा, आता मॅप्रोला आलो आहे. इथं ती मॅप्रोलांची गाडी, इथं असा सगळा मॅप्रो गार्डनचा. आणि कसं आहे, ह्याच्या अगोदर पण आम्ही महाबळेश्वरला 2-4 वेळा आलो आहे. सो तिकडं आमचं कसं आहे, ओव्हरऑल म्हणजे फिरून तर आधी झालेलं आहे. तरी पण आपण थोडा अजून फिरतो आहे. आता भरपूर वर्षानंतर आलो म्हणून. बाकी ह्यावेळी आमचं जास्तीत जास्त टार्गेट राहील खाण्याकडं. मस्त की आपण फूड ब्लॉग सर्वात एक ट्राय करूया. आपण फूड ब्लॉग बनवायचा. दादूस तर आहे आपल्यासोबत. हां, फूड ब्लॉग बनवायला तू आहेस सोबत आपल्या. येस आम्ही सारे खवई. हां, सो आता काय करायचं आपल्याला? मॅप्रोमध्ये आलो आहे. आता मॅप्रोमध्ये आता बघूया आपल्याला पिझ्झा. तर माझा प्लॅन पहिलेच रेडी होता, पिझ्झा आणि सँडविच आणि स्ट्रॉबेरी विथ क्रीम. पण पोट एवढा भरलेला आहे ना, हां, तर स्ट्रॉबेरी विथ क्रीम आणि मगाशी आता ब्लूबेरी क्रीम खाल्ली आहे, तर आपण संध्याकाळी खाऊ शकतो स्ट्रॉबेरी विथ क्रीम. आपण थोड्या वेळानंतर खाऊया वाटल्यास. मॅप्रोची स्ट्रॉबेरी विथ क्रीम थोडी अवॉइड करूया आजची. हां, आपण आज पिझ्झा आणि सँडविच ट्राय करूया. सो बघूया कसं काय राहतो आता पिझ्झा आणि सँडविच. आणि काहीतरी आता बघा खातोय तर तोंड सुका नको वाटायला, थोडा एक ड्रिंक म्हणून काहीतरी वेगळा पण घेऊ का? काहीतरी पिण्यासाठी पण काहीतरी घेऊ. प्यायला आपण बघूया. हे मोजितो वगैरे काय असेल तर ते घेऊया. स्वतः चला बघूया इकडं काय काय भेटतो. पब्लिक बघा, ॲक्च्युली गाईस कसं आहे, आज रविवार पण आहे म्हणून भरपूर पब्लिक वगैरे आले. बघू, हळूहळू फिरतोय. उद्या जास्त ॲक्च्युली फिरायचं आहे. आज कसा सकाळी चालू आहे तर थोडासा झोप वगैरे काढून फ्रेश नाही अजून प्रॉपर, म्हणून जास्त आज फिरायचा नाही. बाकी उद्याचा आपला अख्खा दिवस आहे. बघू आता हळूहळू बघतात इथं काय फोटो बिटो, तिकडं गेम बिम चालू आहेत. जसं आपण लोणावळ्याला बघितलं आहे ना, तशाच टाईपमध्ये इथं गेम वगैरे पण चालू आहेत. बाकी इथं फोटो बिटो काहीतरी असेल. इथं इंस्टाग्रामचं असं काहीतरी आहे आणि तिकडं पण तसंच आहे. आय थिंक फोटो बिटोचाच दिसतोय.
चला आपण आपल्या फॅमिली सॉरी आपण आपल्या फॅमिलीसोबत येऊ. हे बघा इथं असा ब्रिज आणि इथं असं पूर्ण गेलेलं आहे. आणि हां स्पेशली इकडं वातावरण बघा, पावसाळी वातावरण दिसतोय. ते ड्रायव्हर होते ना काका, ते पण बोलले आम्हाला इथं कदाचित पाऊस पडायचे चान्स आहेत आज. तो बघू, जर पाऊस पडला तर चांगली गोष्ट आहे. असं पावसाळी वातावरणचं आता वाटतंय. बाकी इथं पण फोटोशूट वगैरे चालू आहे. बघा कसं काम. ते एवढी मोठी स्ट्रॉबेरी, तो पाण्याचा झरा. आतमध्ये मासे पण आहेत, मग दिसले तर दाखवतो. हे बघा एक नंबर. साईडला भरपूर आहेत. हे बघा या साईडला. ओके गाईस, तर फायनली आलेलो आहे आपल्या फेवरेट स्पॉटवर. म्हणजेच खायला आता म्हणजे जास्तचा भूक तर नाही आहे, बट हां थोडी क्रेविंग्स येतात. तर बघा काय आता ट्राय करूया. फुल पब्लिक आहे, बसायला जागा बहुतेक नसेल. हे बघा बघू आता कसा काय. राजेश कुठे गेलाय? तो कुठे गेला? तो कुठे? हा आय थिंक त्या साईडला गेलाय. सो आता बघू. हो बघा तिकडे. बघू काय ऑर्डर देतात. हे बघा हो इथे काय करतो. स्पायसीवाला मागू ना? हां तुझ्यावर आहे. कुठला इटालियन डिलाईट मागू? प्राईस तर सेमच आहे. ओके हां ड्रिंक. हां याच्यात ड्रिंकमध्ये पहिले बघू. वॉटर बॉटल तर नको. कुठलीमध्ये पे? मॉकटेल चांगलं आहे. मॉकटेल? हां तुला काय? बघा इथं काय काय घेतलं आहे. 2 मॉकटेल घेतले आहेत, 1 पिझ्झा 1 सँडविच. तर फायनली आलेला आहे आपला पिझ्झा, सँडविच आणि हे 2 ड्रिंक. सो चला बघूयात कसं आहे. साईडने काढतात तर या. कसं आहे? आता याची बारी. कसं आहे? जो चीज पूल होता ना तेवढा प्रतिम होता ना, इतका छान प्रकारे आलेलं आहे. एकदम चीज पूल एकदम परफेक्ट येतं आहे बघा. आणि मेन म्हणजे जो पिझ्झा आहे तो वूड ओव्हनमध्ये आहे. म्हणजे जो नॉर्मल गॅस किंवा इलेक्ट्रिक नाही आहे, तो वूड ओव्हनमध्ये बनवलेला आहे. म्हणून त्यामुळे अजून टेस्ट एकदम असं चुलीच्या भाकरीसारखं कसं असतं तसं एकदम बनलेलं आहे. आणि एकदम थिन क्रस्ट पिझ्झा आहे, फार छान आहे. तुम्ही ट्राय केलाच पाहिजे. सँडविच ना सेम सँडविच असतं ना, रेडीच असतं ते. आल्या तर दिला चांगलं आहे. थोडं डिसेंट आहे पण चांगलं आहे. पावसाळी वातावरण झालेलं आहे सध्या. हां पाऊस पडणार आहे असं वाटतंय. पाऊस सध्या खतरनाक पडणार आहे. जाम विजा वगैरे कडकडत आहे बेकार. मग अशी आपण बघितलं ढगाळ वातावरण होता,
तर विजा पण चमकायला लागलं म्हणजे 100% पाऊस येणार. तो आता सँडविच वगैरे पण ट्राय करतो. हां हो मेन म्हणजे वातावरण एकदम पावसाळी वातावरण आहे. गरम गरम पिझ्झा आहे. पिझ्झा आणि थंड मस्तपैकी मॅप्रोचं आपला मोहितो आहे आणि सोबत फ्रेंच फ्राईज आणि सँडविच आहे. एकदम बेस्ट माहोल झालेला आहे. सुकून सुकून. सुकून याला म्हणतात सुकून. हो का इथं मॉम सँडविच ट्राय करते. खूप आवडतं. काय बोलते? माझं फेवरेट सँडविच. आम्ही लोणावळ्याला गेल्यावरती पण हेच खातो आणि इथे पण हेच. कसं आहे? एकदम बेस्ट. हां टेस्ट नाही केला. चला आता आपण ट्राय करूया सँडविच. सँडविच ट्राय करतो म्हणजे कसं आहे? अप्रतिम आहे एकदम. जसा मुंबईचा सँडविच कसा असतो सेम तसंच मस्तपैकी पुदिना आपली हिरवी चटणी अशी लावून मस्तपैकी प्लस त्यामध्ये मोझरेला चीज होता म्हणून जो चीज पूल येतो ना सध्या एवढा थोडा थंड आला आहे म्हणून एवढा येत नाही आहे. चीज पूलमुळे ना मी प्रेमात पडलो आहे. अक्षरशः प्रेमात पडले. चल मग ह्या ओव्हरऑल त्याचा मिल ट्राय केलं सगळं म्हणजे 2 ज्यूस पण आम्ही ट्राय केले. सो ह्या सगळ्या मिलला ह्या एक मिलला 10 आउट ऑफ किती येशील? 10 आउट ऑफ 100 देणार मी तर 10 आउट ऑफ 100 देणार कारण की चीज पूलमध्ये मी प्रेमात पडलो. सो आता आपण पण एक सँडविच ट्राय वगैरे करतो आणि फ्राईज वगैरे मी ट्राय केले. फ्राईजचा रिव्ह्यू चांगला दिला आणि पिझ्झा वगैरे पण ठीक आहे चांगला होता. बाकी हे 2 पण मला आवडले. सो आता सँडविच वगैरे ट्राय करतो. लेट्स गो. तर आता मी पण जरा सँडविच वगैरे ट्राय करतो यांचा. चांगलं आहे. मी पण या पूर्ण मिलर देतो 10 आउट ऑफ 9. गाईस तर ओव्हरऑल सगळं झालेलं आहे आता म्हणजे खाऊन वगैरे आणि आता पाणी वगैरे पितो आणि निघायची वेळ आहे. बाकी एकदा इकडचा क्लायमेट चेक करा, व्ह्यू चेक करा. हे बघा त्या साईडला आय थिंक पाऊस वगैरे पडतोय का माहीत नाही बट हां मस्त व्ह्यू वगैरे आलेला आहे आणि मगाशी मस्त वारा वगैरे पण सुटलेला. एक नंबर. ओके गाईस तर आता मॅप्रो वगैरे फिरून आलो आहे आणि आता कसं आहे सीन की हा ब्लॉग जो आहे ना हा आता जसा घरी पोचू आम्ही तसा ब्लॉग वगैरे एंड करू. म्हणजे जसं आता घरी पोचलो नाही आता जसा काय कुठं फिरायचं झाला तसं सगळं फिरून झालं लगेच एंड केलं लगेच रात्रीच्या रात्री मी एडिटिंग करेन. ब्लॉग जेवढा होत असेल तेवढा लवकर अपलोड मी ट्राय करेन अपलोड करायचा कारण की आपल्या स्टोरेजचा लय प्रॉब्लेम झाला आहे. सो बघू आता पुढचा काय प्लॅन आहे. इथं आलो आता वॅक्स म्युझियमला आणि इथं ते गाड्यांचं असतं ना आणि तिकडं आपले दादूस आणि पप्पा बसलेले आहेत. हे बघा दिसत आहेत फुल चर्चा चालू आहे यांची काय कसं काय बघू आता गाडी कशी चालवतात. 1 2 3 स्टार्ट. हो ये यो बघा यो एकदम फसलेला आहे बिचारा. टॅन 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 बघा कसा काम. ओ हो बघा कसा एकदम आरामात आरामात. तो बोललो ना हा जो टर्न आहे ना हा एकदम ते असं आहे. हे बाय बघ परत तो एकदम हे ड्रिफ्ट मारायला लागते ना तिकडं. एक गाडी स्लो झाली मग सगळे मागचे स्लो होतात. आणि हा लास्ट राऊंड आहे. 3 राऊंडचा असतो 600 रुपये वाटतं दोघांचा आणि 400 रुपये एकाचे. असे 3 राऊंड भेटतात. इथं कादरे ठोकले हे बघा
ह्याची परत एकदा फुटले. दुसऱ्यांदा अडकला हा, दुसऱ्यांदा. आणि इथं हे दोघं ओके गाईस. तर चला आता बघूया दोघांचा रिव्ह्यू कसा वाटला दोघांना. हे बघा, हे बघा जस्ट आलेत. वाटला ओव्हरऑल एक्सपिरियन्स? अरे 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 एकदम भारी, मजा आली. हँडल जाम टाईट होता, हात दुखायला लागले, लाल लाल झाले आपले. ओ पा कारण मला पण बघायचं होतं तुम्हाला प्रत्यक्ष डोळ्यात. कसा वाटला? एक नंबर. बाबा बोलतात स्लो 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 स्लो. मी रिमटवते नुसता आणि ड्रिप मार. समोरच्याला धक्का दिल्याच्यानंतर बरोबर. पुढे जातो ना. बहुत मजा. बोल. अरे मी बोलू की अरे मित्रांनो, आज अचानक पप्पांना अंडी खायची इच्छा झाली, बॉईल अंडी खायची. हे बघा. मग नंतर मग कसं आहे माहिती आहे का, आमचं जो आहे फार्म हाऊस नाही, Resort. तो प्युअर व्हेज आहे. तर आमचा प्रोटीन इंटेक कंप्लीट न होते म्हणून आम्ही अंडी खातो. तर तुम्ही पण अंडी खावा आणि तुमचं प्रोटीन गोल कंप्लीट करा. हो चला खाऊया. चिअर्स. चेअर्स गाईस. तर आता महाबळेश्वरला असंच मार्केटमध्ये शोधत होतो आणि बघा कोण भेटला, अजय दादा. हाय गाईज. ओके गाईस. तर खूप मजा आली. अजय दादा भेटला आपला, अजय गायकवाड दादा. खूप भारी माणूस आहे, मस्त वाटलं एकदम भेटून. एक बोलतो ना आपण आपला माणूस, तसं त्यात मला दिसला की एकदम म्हणजे असा त्याला आवाज दिला दादाला तर लगेच हात बीत मिळवला, विचारपूस वगैरे केली. खूप भारी वाटला, मस्त चालू आहे आता, एकदम असा खुश. सो जाम भारी वाटलं. बाकी आता निघायची वेळ झाली आहे आणि आता डायरेक्ट गाडी वगैरे बघणार, रूमवर जाणार आणि मग डायरेक्ट आराम वगैरे करणार. आणि बाकी आता बघू नंतर काय करायचं आहे, जेवताना वगैरे दाखवून. चला नंतर भेटूया काहीच. तर आता रूमवर आलतो. दाखवू काय केलं आहे बघाच आता. तूस पप्पा मॉम सगळे बसलेत आणि काय कशासाठी बसलेत हे बघा. का आणलं परत स्ट्रॉबेरी विथ क्रीम. इथं एक आणि इथं एक. दुपारी ब्लूबेरी विथ क्रीम खाल्ली, आता स्ट्रॉबेरी विथ क्रीमची आपण काय ते रिव्ह्यू बघूया. हे बघा. हा कसा आहे? मला पर्सनली ब्लूबेरी विथ क्रीम आवडला. ब्लूबेरी नाही, मलबेरी विथ क्रीम. हां मलबेरी. मलबेरी विथ क्रीम चांगलं आहे. ओके गाईस. तर फायनली आता परत जेवायला आलतो. बघा इथं जेवण वगैरे चालू आहे. जेवायला आता राईस, सूप, पावभाजी, शिरा सगळं आहे. जेवण वगैरे घेतो. ओके गाईस. तर जस्ट आता घरी आलो आहे. सो चला आजच्या ब्लॉगला मी इथेच एंड करतो. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला नाही कमेंटमध्ये सांगा. भरपूर फिरलो, फूड ब्लॉगसुद्धा बनवला आणि प्लस सगळ्यात मेन अजय गायकवाड दादा भेटला. खूप भारी वाटला, मस्त वाटलं, एकदम मस्त माणूस आहे. बाकी आता जेवण वगैरे आले आणि थोडं ते तुम्ही बघितलं असेल शो वगैरे केलं तर त्यांनी मस्त वाजवलं. त्यांनी पण चांगला त्यांच्याकडून प्रयत्न केला, मस्त वाटला.
आणि अजून चालूच आहे बट आम्ही आलो आहे कारण की आता मला एडिटिंग वगैरे पण करायची आहे प्रॉपर आपला ब्लॉगची या. सो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, ह्या ब्लॉगला जसं जसं शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात दुसरा ब्लॉगमध्ये जो डे 2चा आहे, उद्याच करायचा आहे. सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.